नमस्कार, मी रोहिणी. रोहिणीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गोड शेवई पॅकेटची. आता मी पॅकेटची शेवई घेतलेली आहे, अर्धा पॅकेट घेतलेलं आहे आणि ती बारीक कट करून घ्यायची. अशा पद्धतीने विकायची आणि कट करून घेतलेली. मोठे मोठे राहिले ना तर ते कढईत आपल्याला गरम करता येत नाही, म्हणून बारीक कट करून घ्यायची. आता कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया 2 चमचे. आता आपलं तूप गरम झालं, त्यात शेवई टाकून घेऊ. शेवई त्यामध्ये फ्राय करून घेऊया आपण. जास्त भुगा नाही करायचा, हळूहळू पलटी करायची तिला, नाहीतर मग जास्त बारीक भुगा होती तर. आणि ती 5च मिनिटात नाश्त्यासाठी तयार होते ही शेवई. चांगली हळूहळू उलटी पलटी करून घ्यायची. जास्त पण हे नाही करायची तिला, पण चांगली फ्राय झाली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे. चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत करून घ्यायची. आता आपल्या शेवयांना चांगला ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण शेवई अशी कडेला सारूया आणि मध्ये जागा करूया. सगळी बाजूला सारू अशी कडेकडेने. त्यातच मध्ये तूप टाकून घेऊया 1 चमचा. बदामाचे काप करून घेतलेले ते टाकले आणि आपण चारोळे टाकून घेतलेले. आपण मनुके पण टाकणार आहोत, पण मनुके लगेच नाही टाकणार. लगेच जर फ्राय केले ना तर ते खूप फुगतात, त्याच्यामुळं लगेच नाही टाकून द्यायचं. आता चांगलं फ्राय करून घेऊया तुपातच आपण मध्ये. एकदम मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी, त्यामुळे काही शेवई जळणार नाही. शेवई कडेने चांगली सारलेली. काप, बदामाचे काप आणि चारोळ्यांना काही जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला, त्याच्यामुळे आपण ते काही काढून घेणार नाही, आपण त्यातच ठेवणार. आता आपले चांगले फ्राय झालेले हे ड्रायफ्रुट्स आता आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेले आहेत. आता आपण 1 चमचा याच्यातला गार्निशिंगसाठी काढून घेऊया. थोडंसं 1 चमचा मी काढून घेतलाय. आता हे सगळं शेवई त्यात मिक्स करून घेऊया ड्रायफ्रुट्समध्ये. आता मी मनुके टाकले तिथे आणि ते पण फ्राय करून घेऊया. एक वाटी साखर टाकलेली आहे आणि वेलची पावडर.
आता आपण मलाई सगळं तिथे दूध टाकून घेतले. शेवईच्या अंदाजाने आपले शेवई बुडवलीपर्यंत दूध टाकून घेतले. सगळं आता मिक्स करून घेऊया चांगलं. आता एकच उकळी घ्यायची चांगली. बघा चांगली उकळी आलेली आहे. आपल्या शेवई अगदी 5 मिनिटात नाश्त्यासाठी तयार होते शेवई. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.